UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी संघ दक्ष, विजयानंतर भाजपचा मुख्यमंत्री असावा या दृष्टीने संघाची रणनीती। कितीही स्वप्न पाहिली तरी भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। तर योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई, वडेट्टीवारांची टीका। नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका, 2 महिन्यात विधानसभेची निवडणूक। आमदार दिलीप लांडे यांच्या कार्यक्रमावेळी शिंदेंचं सूचक वक्तव्य। शिवरायांच्या पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटींचं बजेट होतं, पण 15 ते 16 लाखात पुतळा बनवला, संजय राऊतांचा आरोप। गुन्हेगारांना सुरक्षितपणे लपवण्यासाठी वर्षा ही जागा, आपटे जर पळून गेला असेल तर त्याला सरकारनंच मदत केली, संजय राऊतांचा दावा। एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, संपात सहभागी न होता तातडीनं कामावर रुजू व्हा, कोर्टाचे आदेश। संप मिटवण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याचीही सूचना। एसटी कृती समितीची उदय सामंतांसोबतची बैठक निष्फळ, तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी संपावर ठाम। मुख्यमंत्री शिंदेंच्या आजच्या बैठकीत निर्णयाची शक्यता। समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवा, विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाहीत, हवं ते काम करण्याची संधी मिळेल। पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तर सत्ताधाऱ्यांसोबत गेले, कागलकर ही लाचारी सहन करणार नाही, विधानसभेत त्यांना जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। हर्षवर्धन पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता, हर्षवर्धन पाटील पवार गटात जाण्याची चर्चा। सांगलीत उद्या सभेवेळी राहुल गांधींसह महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। भाजप नेत्या पंकजा मुंडे आज पुणे दौऱ्यावर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। आढावा बैठकीनंतर पंकजा मुंडे मीडियाशीही संवाद साधणार। आदित्य ठाकरे, संजय राऊत आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।